हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपण म्हाडा भरतीची तयारी करत आहोत. आता म्हाडाच्या एक्झाम डेट सुद्धा डिक्लेअर झाला आहे. काही क्लस्टरच्या एक्झाम 5 डिसेंबरला आहे, तर काही क्लस्टरच्या एक्झाम 12 डिसेंबरला आहे. आणि अजूनही बऱ्याचशा पदांच्या ज्या एक्झाम्स आहेत त्यांच्या डेट डिक्लेअर होणे बाकी आहे. जसं की कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक यांच्या एक्झाम डेट्स अजून यायचे आहेत. परंतु अपेक्षित आहे की 19 डिसेंबरला हे एक्झाम होऊ शकतात. कारण की जर तुम्ही ही बघितलं 5 तारीखचा रविवारचा पेपर घेतला त्यांनी, नंतर 7 दिवसांनी म्हणजे पुन्हा 12 तारखेचा संडे घेतला. तर 12 नंतर येणारा संडे कोणता आहे? 19 तारखेचा संडे ते कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिकासाठी घेऊ शकतात. कारण या दिवशी संख्या जास्त असणार आहे, पेपर देणाऱ्याची संख्या जास्त आहे. तर त्यामुळे बहुतेक त्यांनी हा पेपर सगळ्यात शेवटी ठेवला असेल. तर 19 तारखेच्या अपेक्षेनं लिपिकवाले तुम्ही गृहीत धरू शकता की 19 तारखेला त्यांची परीक्षा होऊ शकते. तर आता परीक्षेच्या दृष्टिकोन आपली टेस्ट सिरीज फार महत्त्वाची आहे. ज्याला कोणाला जॉईन करायची असेल, खाली मोबाईल नंबर स्क्रोल होतो त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. ही तुम्हाला शेवटची संधी समजा, कारण की 10 ते 15 दिवस तुमच्या हातात राहिली आहे. आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी त्याच्यात सहभागी झाले आहे. याच्यामध्ये तुम्हाला 10 PDF पेपर प्राप्त होतील, ज्याच्यामध्ये लगेच तुम्हाला 8 प्राप्त होऊन जातील आणि 28 तारखेपर्यंत 10चे 10 तुम्हाला भेटून जातील. याच्यामध्ये जीकेचे प्रश्न, गणित आणि बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा म्हाडाची तयारी करत असाल, लगेच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरू नका, मित्रांमध्ये शेअर सुद्धा करा. तर वेळ न करता चला आपण आज टेस्ट 9 सॉल्व्ह करूया, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण जीकेचे प्रश्न पाहूया. आता सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता एमपीएससी अवेलेबल झालाय. या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहे, ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. आणि हे घेताना जर तुम्ही कोड यूज केलं SOHEL1010 तर तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. अकॅडमीच्या सगळ्या एमपीएससीच्या बॅचेस प्राइस हाईक होणार आहे, तर हे होण्याआधीच तुम्ही याच्यात भाग घेऊन घ्या, जेणेकरून तुम्हाला याचा भुर्दंड बसणार नाही. प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्याच्या लोकायुक्त पदी कोणाची निवड करण्यात आली आहे? नुकतीच ही निवड झाली. तर महाराष्ट्राचे नवीन लोकायुक्त बनले आहे विद्यासागर मुरलीधर कानडे. ओके, तर हे कोण होते? तर मुंबईचे उच्च न्यायालयाचे ते माजी न्यायमूर्ती होते. विद्यासागर मुरलीधर कानडे यांनी राज्याच्या लोकायुक्तपदी 19 ऑगस्ट 2021 रोजी शपथ घेतली. आणि न्यायमूर्ती कानडे यांनी न्यायमूर्ती तहलियानी यांची जागा घेतली आहे. म्हणजे कानडे यांच्या आधी कोण होतं लोकायुक्त? तर तहलियानी हे याचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त होते. नेमणूक, त्याच्यानंतर शपथ आणि राजीनामा कोणाकडे दिला जातो? तर राज्यपाल. म्हणजे नेमणूक सुद्धा राज्यपाल करतो, शपथ सुद्धा राज्यपालच घेतो आणि राजीनामा सुद्धा राज्यपालाकडे द्यावा लागतो. आणि नेमणूक हे थोडं इंटरेस्टिंग आहे. राज्यपाल कशी नेमणूक करतात लोकायुक्ताची? तर ते चर्चा करतात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासोबत आणि विरोधी पक्ष नेते जे असतात विधानसभेचे, त्यांच्याशी चर्चा करून राज्यपाल लोकायुक्ताची निवड करतात. आणि लोकायुक्ताची निवड केल्यानंतर लोकायुक्तासोबत चर्चा करून उपलोकायुक्ताची निवड केली जाते. आणि यांचा कार्यकाळ असतो 5 वर्षांचा. महाराष्ट्र लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कायदा 1971 हा कायदा करणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य होतं. आणि न्यायमूर्ती SP कोतवाल हे महाराष्ट्र राज्याचे पहिले लोकायुक्त होते. तर बघा, तुम्ही या प्रश्नाच्या स्पष्टीकरणाच्या निमित्ताने कमीत कमी 5 ते 6 क्वेश्चन अजून तुम्हाला कोणतंही आलं तर तुम्ही उत्तर देऊ शकता. इतकं डिटेलमध्ये मी स्पष्टीकरण दिलंय. तर या टेस्टचा फायदा हा आहे की इतकं डिटेल तुम्हाला माहिती पडेल. म्हणजे एका प्रश्नाच्या निमित्तानं 5 ते 6 प्रश्न इथं कव्हर होत आहेत. तर ज्याला कोणाला पाहिजे असेल, खाली मोबाईल नंबर स्क्रोल होत आहे, नामाचा 200 रुपये फीस आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 10 PDF प्राप्त होतील. प्रश्न दुसरा पाहूया. साहित्य अकादमीचा सर्वोच्च सन्मान म्हणजे साहित्य अकादमी फेलोशिप कोणत्या मराठी लेखकास देण्यात आला आहे? प्राजक्त देशमुख, सोनाली नवांगुळ, भालचंद्र नेमाडे की यापैकी नाही? तर सर्वोच्च सन्मान म्हणजे साहित्य अकादमीचा फेलोशिप हा देण्यात आला आहे भालचंद्र नेमाडे यांना. तर डॉक्टर चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या साहित्य अकादमीच्या बैठकीमध्ये 8 साहित्यिकांना साहित्य अकादमी फेलोशिप देण्यात आलं. तर 8 पैकी हे 8ही विविध भाषेचे होते. त्याच्यापैकी मराठीसाठी भालचंद्र नेमाडे यांना हा सर्वोच्च साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला आहे. आणि साहित्य अकादमी फेलोशिपची सुरुवात कधी झाली? तर 1968 पाणी हा सालापासून हा देण्यात येतो. आणि याचे वैशिष्ट्य असं आहे की जो जिवंत व्यक्तीच हा देण्यात येतो. ओके, हे लक्षात ठेवा. आणि हा सर्वोच्च सन्मान आहे साहित्य अकादमीचा. याच्या आधी सर्वपल्ली राधाकृष्णन हे फेलोशिपसाठी निवडले गेलेले पहिले लेखक होते. हे सुद्धा लक्षात ठेवा. पहिले कोण होतं साहित्य अकादमी फेलोशिप प्राप्त करणारं? तर ते होते सर्वपल्ली राधाकृष्णन. आता मी तुम्हाला जे ऑप्शन दिले आहे ना, ते फार महत्वाचे आहे. कारण की या निमित्तानं तुम्हाला थोडंफार एक साहित्य अकादमी जे पुरस्कार वाटप झाले 2020 त्या संबंधी थोडीफार एक आयडिया येऊन जाईल. तर प्राजक्त देशमुख जो पहिला ऑप्शन दिलाय ते कोण आहेत? तर युवा नाटककार आहेत ते प्राजक्त देशमुख. यांच्या देव बाभळी या नाटकाला 2020चा साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर झालाय. तर प्राजक्त देशमुखांना साहित्य अकादमीचा कोणता पुरस्कार? युवा पुरस्कार प्राप्त झाले. कशासाठी? तर त्यांचं एक नाटक आहे
देव बाभळी या नाटकाला. त्याच्यानंतर सोनाली नवांगुळ यांना सुद्धा साहित्य अकादमीचा एक पुरस्कार 2020 देण्यात आला. ते कोणता आहे? तर सोनाली नवांगुळ या मराठी लेखिका यांना मध्यरात्रीनंतरचे तास या मनोविकास प्रकाशनाच्या अनुवादित पुस्तकासाठी साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार देण्यात आलाय 2020चा. लक्षात ठेवा. प्राचार्य देशमुख युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार, सोनाली नवांगुळ भाषांतर पुरस्कार, साहित्य अकादमीचा भाषांतर पुरस्कार यांना देण्यात आलाय. कोणत्या पुस्तकासाठी? मध्यरात्रीनंतरचे तास. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? हा फार चर्चेत राहिलेला विषय मित्रांनो, कारण जवळपास 1.5 वर्षापासून हे पद रिक्त होतं. नुकतंच हे भरण्यात आलं आहे आणि याच्यावरून सुद्धा फार वाद झाला होता. तो पक्षीय म्हणजे राजकारणाचा तो वाद होता. त्याचं आपलं काही देणं घेणं नाहीये. तो कोण आहे हा प्रश्न एक्झामला येऊ शकतो. तर ते आहे रुपाली चाकणकर. रुपाली निलेश चाकणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी 20 ऑक्टोबर 2021 रोजी नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यांना 3 वर्षांचा कार्यकाळ लाभणार आहे. आणि विजया रहाटकर यांच्या राजीनाम्यानंतर गेले 1.5 वर्ष आयोगाचं पद रिक्त होतं. म्हणजे याच्या आधी कोण होतं? विजया रहाटकर या अध्यक्षा होत्या, यांनी राजीनामा दिला आणि आता रुपाली चाकणकर यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा अध्यक्ष बनवण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 4. प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत LIG गटासाठी उत्पन्न मर्यादा किती आहे? तर आपल्या भारतामध्ये प्रधानमंत्री शहरी आवास योजना 2015-16 पासून राबवण्यात येत आहे. शहरामध्ये लोकांना घरं म्हणजे सर्वांसाठी घर तयार झाले पाहिजे हा उद्देश ठेवून ही योजना 2022 पर्यंत त्याचं लक्ष ठेवण्यात आलंय. आणि म्हाडाच्या परीक्षेमध्ये फार इम्पॉर्टंट हा टॉपिक असतो, कारण म्हाडा गृहनिर्माण अंतर्गत कार्य करतो. तर हे जे आहे प्रधानमंत्री आवास योजना, याच्यामध्ये लाभार्थींमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे EWS, इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे EWS, आणि अल्प उत्पन्न गट म्हणजे लो इन्कम ग्रुप LIG, जे की प्रश्न आहे LIG, यांचा समावेश होतो. वार्षिक उत्पन्नाची मर्यादा EWS साठी 3 लाखापर्यंत आहे आणि LIG साठी 3 ते 6 लाखापर्यंत आहे. म्हणजे आपला प्रश्न कोणासाठी? LIG चा आला तर काय 3 ते 6 लाख. याच्यावर फिरून विचारला जाऊ शकतो EWS ची मर्यादा किती? ते EWS ची 3 लाखापर्यंत. लक्षात ठेवा, दोन्ही गोष्टी इथं कव्हर झाल्या. EWS गटातील लाभार्थी अभियानाच्या 4ही योजनांकडून मिळणाऱ्या सहाय्यासाठी पात्र आहेत. तर LIG गट केवळ क्रेडिट लिंक अनुदान योजना म्हणजे क्रेडिट लिंक सबसिडी स्कीमसाठी CLSS या अभियानातील घटकाच्या अंतर्गत ते पात्र असतात. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 5. सर्वांसाठी गृहनिर्माण हे अभियान कोणत्या वर्षापर्यंत राबविण्यात येणार आहे? टार्गेट काय आहे? तर हे 2022 पर्यंत राबवण्यात येणार आहे. 2022 ला आपल्या स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण होत आहे. त्याच्यामुळे हा 2022 टार्गेट ठेवण्यात आलाय की 100% सगळ्यांना घर तयार झाले पाहिजे. 2015 ते 22 दरम्यान शहरी भागासाठी सर्वांसाठी गृहनिर्माण हे अभियान राबवण्यात येत आहे आणि हे अभियान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या माध्यमातून पात्र असलेल्या सर्व कुटुंबांना म्हणजेच लाभार्थींना 2022 पर्यंत घरे प्रदान करण्याच्या कार्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना केंद्रीय मदत देणार आहे. आणि पंतप्रधान आवास योजना नागरी म्हणजे शहरी हा कार्यक्रम गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालय म्हणजे MOHUPA द्वारे सुरू करण्यात आलाय. आणि या अभियानाच्या उद्दिष्टाच्या अंतर्गत 2022 पर्यंत म्हणजे जेव्हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत तर त्या दृष्टीनं 2022 टार्गेट ठेवलं. सर्वांना निवास मिळण्याची तरतूद केली जाईल आणि हे अभियान शहरातील गरिबांसाठी तसेच झोपडपट्टीच्या लोकांसाठी आहे. 2 गट मी तुम्हाला सांगितलेच होते, EWS आणि LIG. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 6. कोरोनामुळे अनाथ झालेली मुले व विधवा झालेल्या महिलांसाठी राज्य सरकारने कोणता उपक्रम राबविला आहे? माझे कुटुंब माझी जबाबदारी, सहाय्य योजना, वात्सल्य की यापैकी नाही? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 वात्सल्य. कोरोनाच्या दृष्टिकोनातून मित्रांनो 1 ते 2 प्रश्न एक्झाममध्ये असणारच आहे. मी आपल्या टेस्टच्या प्रत्येक पेपरमध्ये 1 ते 2 कोरोनावर प्रश्न इन्क्लूड केले आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन इन्क्लूड केले की एक्झाममध्ये ते आले तर आपले चुकायला नको. तर हा प्रश्न नवीन वाटत असेल तुम्हाला, त्याच्यामुळे याच्यावर थोडं काळजीपूर्वक बघा. कोरोनामुळे निराधार झालेले मुले आणि महिलांच्या पुनर्वसनासाठी विविध विभागांच्या योजनांची सांगड घालणारा वात्सल्य हा उपक्रम राज्य सरकारतर्फे राबवण्यात येणार आहे. आणि राज्य सरकारच्या पाहणीत कोरोनामुळे 14,000 बालकांनी वडील गमावल्याचे समोर आले आणि तसेच 20,000 महिला पतीच्या मृत्यूमुळे निराधार झाल्याच्या सामाजिक संस्थांचा अंदाज आहे. आणि अशा महिलांच्या प्रश्नांवर उपाययोजना सुचवण्यासाठी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य म्हणजे ऑनलाईन प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अनअकॅडमी तर्फे बऱ्याचशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाले, ज्याच्यामध्ये 17 नोव्हेंबर पासून स्टार्ट होत आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर राज्यसेवा एक्झाम्स बॅच नंबर 20 रणांगण ज्याचं नाव आहे. मेंटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. सोबतच ध्येय कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा प्रिलिम एक्झाम बॅच 4
हे 24 नोव्हेंबर पासून स्टार्ट होत आहे आणि मेंटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर अनअकॅडमीच्या बॅच मध्ये सहभाग घ्या आणि एमपीएससी क्रॅक करण्याच्या तयारीला लागा. प्रश्न क्रमांक 7 मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा केव्हा साजरा करण्यात आलं. तर मित्रांनो, यावर्षी फेब्रुवारीचं जे लोकराज्य मॅगझिन होतं ना, त्याच्यामध्ये मराठी संवर्धन पंधरवाडा हा त्या मॅगझिन मध्ये गाजलेला विषय ठरला आणि शासकीय मॅगझिन असल्यामुळे परीक्षेमध्ये त्याच्यातलं क्वेश्चन येणं फार इम्पॉर्टंट ठरतो आणि आपल्या दृष्टीने ते मॅगझिन फार महत्वाचं ठरतो. जर तुम्ही जर सर्च केलं गुगलवर तुम्हाला प्राप्त होऊन जाईल, तर ते एकदा वाचून घ्या. त्याच्यातूनच मी हे प्रश्न काढलाय. तर मराठी भाषा पंधरवाडा हा साजरा करण्यात आला 14 ते 28 जानेवारी 2021 ला. तर मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमानानं मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा उत्साहात साजरा करण्यात आला आणि मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आलं होतं. आणि 14 ते 28 जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्ताने जागर मराठीचा मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं. तर दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात. कधी साजरं करण्यात आलं? 14 ते 28 जानेवारी. आणि या दरम्यान या पंधरवाड्यामध्ये कार्यक्रम घेण्यात आला, तो कोणता होता? जागर मराठीचा. तर हा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट ठरतो. या दृष्टीने अजून एक प्रश्न तुमच्यासाठी मी देतो इथं, की मराठी गौरव दिन किंवा मराठी भाषा दिन, मराठी गौरव दिन की मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा केला जातो? कोणत्या कवीच्या जन्मदिवशी तो साजरा केला जातो? याचं उत्तर सांगा. डेट सांगा आणि त्या कवीचं नाव सांगा. ते कवी कोणते आहे की ज्यांच्या जन्मदिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो? ओके, तर डेट सांगा आणि त्या कवींचं नाव सुद्धा सांगा. पाहू किती लोक सांगू शकतात. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 8 सन 1932 साली अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कुठल्या नेत्याने केली? तर याचं योग्य उत्तर आहे महात्मा गांधींनी. महात्मा गांधी यांनी 1932 मध्ये हरिजन संघाची, म्हणजे याचंच नाव हरिजन सेवक संघ सुद्धा होतं, स्थापना केली होती. आणि 1933 मध्ये साप्ताहिक हरिजनचं प्रकाशन सुद्धा सुरू केलं होतं. आणि घनश्याम दास बिडला यांना गांधीजींनी अखिल भारतीय हरिजन संघाचा अध्यक्ष बनविलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 9 आम्हाला गुन्हेगार न समजता राजकीय बंदी समजण्यास यावे या मागणीसाठी 63 दिवस तुरुंगात अन्न त्याग केल्यामुळे कुठल्या क्रांतिकारकाचा मृत्यू झाला होता? तर याचं योग्य उत्तर आहे जतीन दास. मित्रांनो, अतिशय तुम्ही जर यांची जी गोष्ट वाचली ना किंवा दृश्य पाहिलं ना, तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही. इतकं जतीन दासचं हे जे उपोषण होतं कंटिन्यू 63 डेज, ही खूप मोठी, म्हणजे त्यांची देशासाठी अर्पण केलेली आहुती, एक मोठं बलिदान होतं. परंतु आपल्या इतिहासामध्ये जतीन दासचं जेवढं महत्व द्यायला पाहिजे होतं ना, तेवढं दिलं गेलं नाही किंवा आपल्या वाचनात येत नाही. महाराष्ट्र शासनाच्या पुस्तकामध्ये तर कदाचितच ते आपल्याला आढळून येते. तर एकदा यांची हिस्ट्री नक्कीच सगळ्यांनी वाचायला पाहिजे. तर लाहोर तुरुंगात जतीन दास यांनी इतर क्रांतिकारक सेनानींसोबत उपोषण सुरू केलं आणि युरोपमधील भारतीय राजकीय कैद्यांना समानतेची मागणी केली. तुरुंगातील भारतीय रहिवाशांची परिस्थिती दयनीय होती. तुरुंगात भारतीय कैद्यांना जे गणवेश घालणे आवश्यक होते ते अनेक दिवस धुतले गेले नाहीत आणि उंदीर झुरळे स्वयंपाकघरात फिरत होते आणि अन्न खाण्यास असुरक्षित होते. भारतीय कैद्यांना कोणतंही वाचन साहित्य जसे की वर्तमानपत्रे आणि त्यावर लिहिण्यासाठी कागदे दिलेला नव्हता. त्याच तुरुंगातील ब्रिटिश कैद्यांची अवस्था खूपच वेगळी होती. दास यांचे उपोषण 13 जुलै 1929 रोजी सुरू झाले आणि 63 दिवस चालले. अन्न त्याग करून कंटिन्यू 63 दिवस ते तुरुंगात त्यांनी उपोषण केलं होतं. आणि तुरुंग प्राधिकरणाने त्याला आणि इतर स्वातंत्र्य कार्यकर्त्यांना जबरदस्तीने खाऊ घालण्याचा उपाययोजना केली, परंतु ते त्यांना काही शक्य झालं नाही. त्यांनी जबरदस्ती सुद्धा त्यांना खाऊ दिलं. म्हणजे जतीन दासांनी इतकं तीव्र त्याचा प्रतिरोध केला की जबरदस्ती सुद्धा ते तुरुंगातील कर्मचारी त्यांना म्हणजे त्यांना जबरदस्ती सुद्धा खाऊ घालू शकले नाही. अखेरीस तुरुंग प्राधिकरणाने त्यांच्या बिनशर्त सुटकेची शिफारस केली, परंतु इंग्रज सरकारने ती सूचना नाकारली आणि त्यांना जामिनावर सोडण्याचा ऑफर दिली होती. आणि 13 सप्टेंबर 1929 रोजी या दिवशी जतीनदाचा मृत्यू झाला. आपण म्हणू की त्यांनी त्या दिवशी ते शहीद झाले. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 10 उंच जागेवर पाणी कमी तापमानावर उकळते, याचं कारण काय? तर उंच जागेवर हवेचा दाब कमी असल्यामुळं पाणी लवकर उकळते. उंच उंचीच्या भागात होणारे सर्वात लक्षणीय बदल म्हणजे पाण्याचा उत्कलन बिंदू. जसजशी उंची वाढते तसतसं पाण्यावर ढकलणारा जो वातावरणाचा दाब आहे तो कमी होतो आणि वातावरणाचा दाब कमी झाल्यामुळं त्याचा उत्कलन बिंदू सुद्धा कमी होतो. ओके, त्याच्यामुळं जो पाणी आहे तो कमी तापमानावर उकळू लागते. म्हणून याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 3. ओके,
तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 क्वेश्चन घेऊ मित्रांनो. थोडं मी डिटेल स्पष्टीकरण घेण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्या टॉपिकवर कोणताही प्रश्न आता आपला चुकायला नको. जीकेचे राहिलेले 15 क्वेश्चन आज संध्याकाळपर्यंतच किंवा उद्याच्या सकाळी तुम्हाला लगेच स्पष्टीकरणासह प्राप्त होऊन जातील. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. ज्याला कोणाला पीडीएफ प्राप्त करायची असेल खाली मोबाईल नंबर स्क्रोल त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ लाईक केलं नसेल तर मित्रांनो तर लगेच लाईक सुद्धा करून घ्या. मित्रांनो अनअकॅडमीवर बरेचसे डिस्काउंट तुम्हाला सबस्क्रिप्शनवर भेटून जातील एका महिन्याचं, तसंच 24 महिन्यापर्यंतचे सगळे रेट आणि डिस्काउंट तुम्हाला इथे दिसत आहे. सोबतच तुम्ही कोड यूज केला SOHEL1010 तर तुम्हाला अजून जास्त डिस्काउंट इथं प्राप्त होतील. तर आजच अनअकॅडमी ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि एमपीएससी तयारीला लागा.